नमस्कार. सकाळ माध्यम समूह आणि गरजे मराठी प्रस्तुत ग्लोबल महाराष्ट्र या संवाद मालिकेत आपलं सर्वांचं स्वागत. गेले काही महिने आपण हा उपक्रम राबवतोय आणि त्याला तुमच्याकडनं जो प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. या मालिकेत संवाद मालिकेत जे सहभागी होत आहेत त्या परिवारातले आहेत, पण तरीही मी त्यांचा औपचारिक का होईना मी आभार मानतो. या मालिकेत आपण चर्चा घडवून आणतो अशा मराठी माणसां या मालिकेत आपण चर्चा घडवून आणतो अशा मराठी माणसांची ज्यांनी साता समुद्रापार आपलं कर्तृत्व गाजवलंय, आपल्या देशाचं नाव मोठं केलंय. आपण महाराष्ट्रीयन आहोत याचा अभिमान बाळगून जगभर वावरणाऱ्या या व्यक्ती अनेकांना प्रेरणादायी ठरू शकतात. काही वेगळे मार्ग तरुणांना यांच्या वाटचालीतून सापडू शकतात, संवादातून सापडू शकतात. त्यामुळेच आपण ग्लोबल महाराष्ट्र ही संवाद मालिका सुरू केली आहे. विशेषतः तरुण पिढीनं या व्यक्तिमत्वांपासून काही बोध घ्यावा, काही नवीन मार्ग स्वीकारावेत, काही प्रेरणा मिळावी त्यांना. हाच या संवाद मालिकेचा उल्लेख हाच या मालिकेच्या सादरीकरणामागचा उद्देश आहे. आज या मालिकेत आपण गप्पा मारणार आहोत टोकियोमध्ये वास्तव्याला असणारे योगेंद्र पुराणिक यांच्याशी. ते त्यांचं योगी या पॉप्युलर नावाने ते ओळखले जातात. ते मूळचे अंबरनाथचे. एका छोट्याशा शहरात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले योगी पुण्यात एका छोट्या IT कंपनीपासून त्यांचा प्रवास सुरू झालाय. त्यानंतर IT प्रोफेशन, ते बँकिंग तज्ञ आणि आता जपानमधले एक राजकारणी, असा त्यांचा खूप आगळा वेगळा प्रवास आहे. विविध संस्थांमध्ये विविध भूमिका बजावणारे योगी रेका नावाचं एक इंडियन फूड रेस्टॉरंटचे मालक पण आहेत. या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं ग्लोबल महाराष्ट्रामध्ये स्वागत. योगीजी, आपलं स्वागत. आपण संवाद मालिकेला सुरुवात करू. नमस्कार अमितजी, धन्यवाद धन्यवाद. योगीजी, अंबरनाथचं छोटंसं टाउन, तिथून पुणे आणि तिथून थेट जपान, हा प्रवास कसा झाला इथपासून आपण आपल्या संवादाला सुरुवात करू. खूप ऐकायला आम्हाला खूप आवडेल. एका छोट्या गावातनं डायरेक्ट जपानमध्ये तुम्ही जाऊन पोहोचले. मस्तच मस्तच. माझा जन्म अंबरनाथ मध्ये. ज्यांना अंबरनाथ माहिती नाहीये, अंबरनाथ मुंबई पासून साधारण 60 किलोमीटरच्या अंतरावर. मुंबईकडनं प्रवास सुरू केला की दादर, ठाणे, कल्याण आणि मग अंबरनाथ. अंबरनाथची विशेष गोष्ट म्हणजे तिथे शंकराचं एक जुनं देऊळ आहे आणि तिथली जे शंकराचे जो उत्सव होतो तो फारच मोठा उत्सव होतो. दुसरी गोष्ट म्हणजे की 1970च्या दशकामध्ये तिकडे बोरॅक्स आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेली शिप काडेपेटीची कंपनी ही अंबरनाथमध्ये असल्यामुळे अंबरनाथचा टॅक्स रेव्हेन्यू खूप मोठा होता. फारच एक श्रीमंत नगरपालिका होती, पण श्रीमंत असून सुद्धा एकदम छोटस व्यवस्थित गाव होतं. म्हणजे आपण शहर असं त्याला असं म्हणू शकत नाही. 1970च्या दशकांमध्ये, 80च्या दशकामध्ये तसं आपली शहरं काय अशी शहरांसारखी नव्हती अगदीच. म्हणजे बसमध्ये बसायचं असेल कुठे जवळपास तर साधारणपणे 1 तासभर चालत जाऊन मग तिथे तासातनं 1 बस असायची अशी वेळ. किंवा रेल्वे स्टेशनला जायचं तर किमान 1 तासभर चालावं लागायचं की रेल्वे स्टेशनला पोहोचायचं. असं हे अंबरनाथचं आमचं गाव होतं. तर छोटंसं गाव एकदम. फारच लकीली असं झालं नशिबाने की आमचे बाबा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करायचे आणि अंबरनाथमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी असल्यामुळे तिथेच केंद्रीय विद्यालय सेंट्रल स्कूलची शाळा होती आणि त्या अनुषंगाने आम्हाला सेंट्रल स्कूलमध्ये जाण्याचा योग झाला आणि त्यामुळे हिंदी, इंग्रजी, गणित हे विषय चांगलेच ऍक्च्युली सेंट्रल स्कूलमध्ये पक्के झाले. कॉन्फिडन्स बिल्डिंग वगैरे हे किंवा खेळ, स्काउट अँड गाईड, NCC ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेता आला आणि त्यातनं मला वाटतं एक ओव्हरऑल माझी जडणघडण होत गेली असं असं मला वाटतं. मी 9 वर्ष स्काउट मध्ये होतो. त्याच्यानंतर मी 2 वर्ष NCC केलं एअरविंगचं. त्याच्यामुळे एक मनात जे मजबूतीकरण झालं त्याचा फारच उपयोग झाला असं मला वाटतं. त्याच्यानंतर बाबांची पुण्याला बदली झाली तर आम्ही पुण्यात आलो आणि मग पुण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये मी माझी 12वी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आमच्या बाबांचं असं म्हणणं पडलं, अरे म्हणजे त्यांना खरं म्हणजे मला मिलिटरीमध्ये पाठवायचं होतं. पण माझा स्वभाव थोडा वेगळाच होता आणि मी मिलिटरीच्या इंटरव्ह्यू मध्ये नेहमी गडबड करायचो. कारण की मी असा यस नो कॅरेक्टर कधीच नव्हतो. मी नेहमीच सोशल कॅरेक्टर राहिलो. तर लेखी परीक्षा वगैरे सगळं व्यवस्थित व्हायचं आणि मग इंटरव्ह्यू मध्ये जाऊन गडबड व्हायची. तर आमचे बाबा फारच नाखुश असायचे. मग त्यांची नंतर ते म्हणले की मग तू इंजिनिअरिंगला तरी गेलं पाहिजे. बरं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत होती पण ती
नेमकं आमच्याच वेळेला फ्री सीट आणि पेमेंट सीट असं प्रकरण सुरू झालं. आणि मग त्या पेमेंट सीटच्या गडबडमध्ये फारच थोड्या मार्कांनी मी फ्री सीट मला नाही मिळाली आणि पेमेंट सीटकडे म्हणजे मी मिळाली. पण मग मी बाबांना म्हटलं, की "बाबा मला तुमचे पैसे नाही खर्च करायचे. मला फिजिक्स आवडतं. मला भौतिकशास्त्रामध्ये खूप आवड आहे. म्हणून मग मी भौतिकशास्त्र शिकतो. मी बी करतो." असं मी त्यांना म्हटलं. त्यामुळे ते जवळपास 1-1.5 वर्ष माझ्याशी बोलत नव्हते. पण त्याच्यामध्ये ते असं म्हणले, "अरे योगी तुला हे कळतंय का, की तुझं भाषांकडे खूपच चांगला कल आहे. तर तू आहे ना हे बी बघायचं हे तुला खरं म्हणजे वेळ उरणार आहे. कारण की तू केवढा अभ्यास करू शकतो मला माहिती आहे." आता त्यांची अशी स्टाईल होती ती बोलायची. ते स्वतः मॅट्रिक पास होते. आमची आई 7वी पास होती. त्यामुळे घरामध्ये असं काही खूप एज्युकेशनल वातावरण नाही. पण मी आमच्या आई-बाबांचं बघितलं, की ते वर्तमानपत्र वाचायचे आणि त्यातनं मग ते आमचे बाबा त्यातल्या त्यात वर्तमानपत्रातनं जे वाचलं ते माझ्यावर ढकलायचे. तर त्यांच्या म्हणण्याने मग मी जपानी आणि जर्मन अशा 2 भाषा मी शिकायला सुरुवात केल्या. त्यानंतर मी स्पॅनिश पण शिकलो आणि त्यातल्या त्यात मला जपानी भाषेमध्ये खूपच प्रेम झालं. पण ह्या सगळ्या तुम्हाला सांगतो की म्हणजे मग मी बी-एस-सीमध्ये बरोबरच म्हणजे माझं एक दिवसाचं शेड्यूल असं असायचं, की दिनचर्या अशी असायची, की मी सकाळी 5 ला घर सोडायचो. सायकल मारायचो. पुण्यामध्ये गेल्यानंतर आम्ही पुणे शहरापासून एक 20 किलोमीटर दूर निगडी म्हणून ठिकाणी राहायचो. तर तिथे खरं म्हणजे त्यावेळेला आमची आर्थिक परिस्थिती अगदीच खूपच काही चांगली नव्हती. आमचे बाबा असे होते, की ते ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करायचे. त्यांना एक 4,000-1,000 रुपये पगार मिळायचा. त्यातलं ते कुठे किती कोणाला वाटून येतील ते आमच्या आईला कधीच कळायचं नाही. ते नेहमीच असे सोशल राहिले. पण आणि त्या व्यतिरिक्त आमची आई जी होती ती शिवण क्लास वगैरे चालवायची आणि तिच्या थोड्याशा ह्याच्यावर घर चालत राहायचं. आम्ही पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा आमच्याकडे राहायलाही जागा नव्हती. मग खरं आम्ही पहिले काही महिने तर वेगवेगळेच राहिलो. कारण एक घर नव्हतं राहायला. मग आमच्या ओळखीच्या एक काकू होत्या अंबाडे काकू म्हणून. त्यांच्या बहिणीने आम्हाला घर दिलं. आम्ही त्यांच्या घरात राहिलो. तर अशी अशी एक इकॉनॉमिकली खूप काही साउंड परिस्थिती नव्हती. पण जे काय होतं ते सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि मग त्याच्यामध्ये मी सकाळी 5 ला घर सोडायचो आणि मग निगडीपासून सायकल मारत मी पुणे एस-पी कॉलेजपर्यंत जायचो आणि 20 किलोमीटरला साधारणपणे 1 तासभर लागायचा. 40 मिनिटं ते 50 मिनिटं लागायची. मग कॉलेज सकाळी गेलो की 6-6:30 पासनं लॅबमध्ये घुसायचं. 9 वाजेपर्यंत लॅब करायची. त्याच्यानंतर लेक्चर सुरू. 1 वाजेपर्यंत बी-एस-सीचे लेक्चर आणि त्याच्यानंतर मग 2 ते 5 माझे कॉम्प्युटरचे क्लासेस असायचे. मी कॉम्प्युटरचे क्लासेस घेतले होते आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी माझे 7:30 ते 8:30 जपानीचे 3 दिवस आणि जर्मनचे 3 दिवस क्लासेस असायचे. शनिवार, रविवार मी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मी एन-सी-सी करायचो आणि मग त्याच्यानंतर मी इंडियन एक्सप्रेसमध्ये संध्याकाळी पेपरचं मार्केटिंग करायला जायचो. मग ते पेपरचे मार्केटिंग करून जे पैसे मिळायचे तेच मी माझ्या कॉम्प्युटरच्या क्लासला द्यायचो. कारण की आमचे म्हणजे कॉम्प्युटरच्या क्लासचे पैसे देणं हे काही घरात शक्य नव्हतं. तर असं करून म्हणजे असं चालत होतं हे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये असं कधीच नव्हतं, की हे जपानी शिकून काहीतरी यातनं करियर बनवायचंय किंवा जपानला जायचंय किंवा जर्मनीला जायचंय. अशी चर्चा आमचे बाबा कधीच नाही करायचे. ते फक्त प्रॅक्टिकल चर्चा करायचे. "अरे तू हे कर, तू ते कर." त्यातनं पुढे काय असं कधीच घरात असं स्वप्न म्हणजे रंगवायची की बाबा खूप पैसा कमवायचा असं असं कधीच नव्हतं. मग त्याच्यानंतर अगदी मी म्हणतो ना, की अगदी जीव लावून जे काही बी-एस-सी केलं त्याच्यातही व्यवस्थित मन लावून अभ्यास केला. जपानीमध्ये सुद्धा मन लावून अभ्यास केला आणि ते असं जुळत गेलं आणि मग 1996 साली मला पहिल्यांदा जपानची स्कॉलरशिप मिळाली, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप. पुन्हा 99 साली मला जपानची गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळाली. खूपच चांगले शिक्षक मिळाले होते. तर असं करून फायनली ते जपानला कनेक्ट झालं. माझं उत्तर फारच कदाचित लांब अरे, असावं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुमचा जो सगळा प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, की सहज कुठली गोष्ट मिळत नाही. त्याच्यासाठी काहीतरी करायला लागतं. म्हणजे अगदी घरचे काही गोष्ट सांगत असतात, पण कधीतरी प्रवाहही आपल्याला बदलायला लागतो आणि जो तुम्ही प्रवाह बदललात म्हणजे थोडासा आणि आज हो. कुठल्या स्थानावर तुम्ही जाऊन पोहोचलेला आहात. त्यामुळे हेही लक्षात घेतलं पाहिजे तरुणांनी, की कुठेतरी प्रवाह बदलायला शिकलं पाहिजे. कुठेतरी आपल्या मनातलं जे आहे ते वाचायला शिकलं पाहिजे. योगीजी मला विचारायचं आहे, की एकूण तुमचं मी बायोडेटा वाचत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की तुमचं बेसिक शिक्षण त्याच्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण
आणि तुम्ही आत्ता जे काय करता आहात ह्याच्यात खूप एक्झॅक्टली. म्हणजे की ज्याच्यात कुठेही असं दिसत नाही की मी एक पर्स्यू केलं आणि आता तेच तुम्ही करताय. मी तुम्हाला तेच विचारणार होतो की आयटी करत असताना हो. आता थेट बँकिंगकडे वळलात. वेगवेगळ्या बँकांच्या मोठमोठ्या पदांवर तुम्ही काम केलं. ते ही लाईन कुठं म्हणजे सायन्स ते फायनान्स हा प्रवास काय? नक्कीच, नक्कीच. तर मग मी आय-टी 1996 साली मला माझी जपानीची एक म्हणजे मध्यम स्तराची परीक्षा असते, त्याच्यामध्ये मी पुण्यामध्ये पहिला आलो. आणि मग पुण्यातल्या आणि तोपर्यंत माझा 2 वर्षाचा आय-टीचा डिप्लोमाही झाला होता. मग पुण्यातल्या एका आय-टीच्या कंपनीने मला नोकरी दिली. आणि त्यांनी मला बोलवलं, तर मी माझ्या शिक्षकांना म्हटलो, की "सर, अजून डिग्री पूर्ण झाली नाहीये. काय करू?" अरे म्हणे, "डिग्री घेतल्यानंतर ही नोकरीच करायची आणि डिग्री व्हायच्या अगोदर जर का तुला मिळते, तर त्यात नाही म्हणण्यासारखं काय?" असं करून 1996 साली म्हणजे मी 19 वर्षाचा होतो. मला आय-टीच्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. जस्ट जुन्या चांगल्या आठवणी म्हणून की पहिल्या नोकरीत पहिल्या पगारात नवीन सायकल घेतली. दुसऱ्या पगारात कॉम्प्युटर घेतला घरी. तर आमच्या बाबांनी माझ्याकडनं कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतलं, की कॉम्प्युटर घेतला तर चालेल, पण त्याच्यावर गेम इन्स्टॉल नाही करायचे. तर त्यावेळेसची म्हणजे सिच्युएशन अशी होती. तर मी आजतागायत कधीच कॉम्प्युटरवर गेम खेळलो नाही. बाबांचं तेवढंच एक, की आपला वेळ वाया नाही घालवायचा, वेस्ट नाही करायचा. युटिलाइज इट फॉर राइट थिंग्स. तर त्याच्यानंतर मी आय-टी कंपनीत नोकरी सुरू केली. मग 2001 साली मला जपानमध्ये IBMच्या तर्फे मला जपानमध्ये पाठवण्यात आलं. आणि मग मी त्याच्यानंतर मग मी इन्फोसिस जॉइन केली जपानमध्येच. आणि त्या आय-टीच्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही आय-टीचे जे कामं असतं त्याला प्रोजेक्ट्स म्हणतो. आय-टीच्या प्रोजेक्ट्समध्ये मला इन्शुरन्स, बँकिंग वगैरेची कामं मिळायला लागली. आणि मग त्यातनं मला थोडीशी गोडी व्हायला लागली. कंपनीतनं सर्टिफिकेशन्स वगैरे करायला सुद्धा हे म्हणजे आम्हाला संधी देण्यात आली. मग त्यानंतर मी एक IIM कॅलकटाचा 1 वर्षाचा प्रोग्राम केला आणि मग त्याच्यामध्ये मला फारच चांगलं बँकिंगचं उत्तम अगदी ज्ञान मिळालं. मग त्याच्यानंतर मी थोडंसं मला बँकिंगकडे मी कन्व्हर्ट करायला लागलो. आता ह्याच्या मागे पुन्हा एक गोष्ट अशी आहे, की मला हे जाणवलं, की मी बी-एस-सी तर सोडलं. मी बी-एस-सी खरं 2 वर्ष केल्यानंतर मी बी-एस-सी सोडलं आणि माझी बाबांना हे सांगण्याची कधीच हिंमत झाली नाही, की मला बी-एस-सी सोडायचंय. तर माझ्या ज्या ओळखीच्या काकू होत्या, ज्यांनी आम्हाला घर दिलं होतं, मी त्यांच्याकडे गेलो, की "काकू मला वाचवा." काका नव्हते, "काकू मला वाचवा." कारण की मला हे बी-एस-सी मी का शिकतोय मला कळेनासं झालंय. मी इतके तास देतो त्याच्याकरता, पण ह्याला पुढे आयुष्यात कुठे जोड द्यायची आहे मला तेच कळेनासं झालंय. कारण की जपानी मी एन्जॉय करतोय, आय-टी मला प्रॅक्टिकल वाटतंय. पण मला बी-एस-सी कुठे आयुष्यात मला कुठे घेऊन जाणार आहे मला कळेना. तर त्यांनी मला एका कन्सल्टंटकडे पाठवलं. ही पण 1996 सालचीच गोष्ट. आणि मग त्या कन्सल्टंटकडे मी 3 तासाची लेखी परीक्षा दिली, इंटरव्ह्यू दिला. त्यातनं त्यांनी सांगितलं, की "अरे तुझी तुझी गणितामध्येच पकड आहे. पण तू जे आहेस थोडासा सोशल टाइप ऑफ पर्सन आहे, करून बघत." ते पहिले तर मिलिटरी सोडून इंजिनिअरिंग पण न करता बी-एस-सी मध्ये गेलो म्हणून बाबा 1.5 वर्ष बोलत नव्हते. आता त्याच्यानंतर बी-एस-सी सोडून बी-ए कडे जायचं म्हटलं तर मग बाबा काय करतील याचा नेम नव्हता. मग शेवटी मी त्या काकूंनाच म्हटलं, की "बाबा, काकू तुम्हीच बोला बाबांशी." मग असं म्हणून बाबांनी शेवटी ते मान्य केलं. मग बी-एला जाऊन मी माझं इकॉनॉमिक्स आणि एम-ए पूर्ण केलं. तर जेव्हा पुन्हा आता मगाचच्या गोष्टीवर येईन, की पुन्हा मला आय-एममध्ये गेल्यानंतर मला ही जाणीव झाली, की यार मला हे आकडे, गणित याच्यामध्ये मला फारच आवड आहे. आणि ती बँकिंगची आवड पुन्हा त्याच दृष्टीने अशी हे झाली. आणि ॲट द सेम टाईम काय झालं, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून एक विषय असतो. प्रोजेक्ट मॅनेजमेंट विषयाबद्दल मी बराच अभ्यास केला. त्यामुळे त्याच्यामध्ये मला प्रोसेस मॅनेजमेंट ही गोष्ट फारच आवडायला लागली. मग मी हळू माझा तो बँकेकडेच कल असा वळवता नेला. आणि एक दिवस असं झालं, की मी NASSCOMच्या ग्लोबल सेमिनारमध्ये गेलो होतो. आणि त्या ग्लोबल सेमिनारमध्ये माझ्या शेजारी बसले होते जपानच्या नंबर 2 बँकचे सी-आय-ओ. आणि त्यांना तिथं काहीच हवा लागत नव्हती, की हे काय चाललंय? आणि हे अगदी म्हणजे असं काही ठरवून घडलं नव्हतं. कदाचित मी जपानमधून आलो आणि तेही जपानमधून आले होते म्हणून आम्ही शेजारी-शेजारी होतो. तर मग मी त्यांना सांगायला सुरुवात केली, की इथं काय चाललंय म्हणून किंवा स्टेजवर इंग्लिशमध्ये काय बोलतायत. त्यांना इंग्लिश तेवढं येत नव्हतं. आणि ते सिटी बँकचे सी-आय-ओ वगैरे स्टेजवर असे बोलत बसले होते. मी त्यांना असे सगळे अस्खलित जपानीमध्ये मी त्यांना ते सांगायला सुरू केलं.
आणि मग जेव्हा ते सेमिनार संपलं आणि मी पण 2-3 दिवस भारतामध्ये इकडे-तिकडे गेलो आणि मी परतीच्या फ्लाइटवर जेव्हा मी बिझनेस क्लासमध्ये बसलो, माझ्या शेजारी पुन्हा तेच सी-आय-ओ आणि त्याच फ्लाइटमध्ये त्यांनी मला ऑफर दिली, की "तू माझ्याकरता काम करशील का?" क्या बात तर है. असं करून तर असं करून अ, मग मी आय-टी कंपनीमधनं जपानच्या बँकेमध्ये जॉइन झालो आणि मग बँकेमध्ये त्यांनी मला फारच चांगली पोझिशन वगैरे त्याच्यानंतर मी बँकेमध्ये मला फारच चांगलं काम करायची संधी दिली. मी भारतामध्ये आमच्या मिझो बँकच्या 2-3 ब्रांच उघडल्या. चीनमध्ये उघडल्या, मलेशियामध्ये उघडल्या. त्यांनी मला पूर्ण त्याचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि म्हणजे मोठ्या-मोठ्या कामांची रिस्पॉन्सिबिलिटी दिली. त्यातनं मला खूपच शिकायला मिळालं आणि माझी वाढ झाली. तर असं अजूनही या करून मग मी बँकिंग हळू क्षेत्राशी मग बँकेकडे वळलो. अजूनही कुठल्या कंपन्यांशी बँकिंग कंपन्यांशी आपण संबंधित आहात, अजूनही काम करतात त्यांच्यासाठी कुठे? हो. मी जपानच्या एक 2-3 बँक्सला मी अजूनही कन्सल्टन्सी देतो. कारण की जपानमध्ये खरं जपान एक प्रगत देश असला, तरी सुद्धा ह्यांची आय-टी अजून तशी मागासलेली आहे. त्यामुळे कशा प्रकारचं सॉफ्टवेअर आपल्या बँकेमध्ये इम्प्लिमेंट करावं किंवा कुठल्या कंपनीकडनं घ्यावं, ह्या गोष्टींमध्ये ओव्हरऑलच जपानी कंपन्यांचं खरं त्यांना तेवढं ज्ञान नाहीये त्या गोष्टींचं. त्यामुळे त्यांना त्या प्रकारची कन्सल्टिंग लागते. मग मी त्यांना ती कन्सल्टिंग अजूनही देतो. आपण शिकवता पण म्हणजे अगदी मी आता बायोडेटा वाचत होतो तेव्हा शिकवण्यापर्यंत म्हणजे फ्रॉड डिटेक्शन पासून शिकवण्यापर्यंत असे वेगवेगळ्या बँकिंग हे आपण आता हाताळतात विषय. तर हे सगळं हो, कसं? हो. माझं एक राहिलं, की मी जेव्हा केव्हा कोणताही विषय हातात घेतो, तेव्हा मी पुस्तकं वाच, इंटरनेटवर शोध काढ आणि ती गोष्ट फक्त मी वाचून सोडत नाही, तर मी माझ्याकडे प्रत्येक विषयाची मी एक पॉवर पॉइंट बनवतो आणि ती माझी फार पूर्वीपासूनची सवय आहे, की बाबा की मी जपानी शिकायला सुरू केलं, तर मला त्यातनं व्हॉट वेअर द टेक अवेज मला कुठे प्रॉब्लेम आले. नॉर्मल एक भाषा परकीय भाषा शिकणाऱ्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकायला सुरू केलं, तर त्याच्यावर नोट्स बनवायला सुरू केल्या. बँकिंग शिकायला सुरू केलं, त्याच्यावर नोट्स. तर असं करून मी प्रत्येक गोष्टीवर नोट्स बनवायला लागलो आणि मग त्या नोट्स घेऊन मी लोकांना ॲक्चुअली शिकवायला लागलो. तर मी सपोज जेव्हा मग मी बँकिंगमध्ये माझा बऱ्यापैकी हातखंडा झाला, तर मी इथल्या आमच्या लोकल शाळांमध्ये किंवा आमच्या इथे टोकियोमध्ये 2 भारतीय शाळा आहेत. त्या शाळांमध्ये जाऊन मुलांना शिकवणे, की बँकिंग काय आहे? बँकमध्ये काय-काय करियर असतात वगैरे. तर अशा गोष्टी मी ह्याच्यावर सुरू केल्या. मग थोडंसं मागे गेलो तर पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामधून मी जेव्हा जपानी शिकलो, तर मी 1997 सालच्या सुरुवातीलाच मी अजून पुण्याचं माझं जपानीचा कोर्स पण संपला नव्हता. मला पुणे विद्यापीठाने सुद्धा शिक्षकाची संधी दिली. तर मी अजूनही पुणे विद्यापीठाचा सर्वात यंग शिक्षक आहे ऑन फॅकल्टी. रेकॉर्ड. तर यंगेस्ट फॅकल्टी इन पुणे युनिव्हर्सिटी ॲट द एज ऑफ 19. तर त्या अनुषंगाने मग मी ज्या कंपनीत काम केलं, मी तिथे एच-आर बरोबर ट्रेनर म्हणून काम करायचो. त्याच्यानंतर बँकेमध्ये सुद्धा मी रिक्रुटिंग आणि ट्रेनिंगचं काम करायचो. आणि मग मला 2000 आता हा विषय पुढे येईलच. जसं-जसं मी समाजकार्याकडे यायला लागलो आणि जसं-जसं मला इथल्या सामाजिक काय म्हणता येईल त्याला विषयांबद्दल किंवा प्रॉब्लेम्सबद्दल जसं-जसं मला कळायला लागलं, मी त्याचंही पुन्हा डॉक्युमेंटेशन करायला लागलो. आणि मग त्या डॉक्युमेंटेशनच्या बेसिसवर मी नगरपालिकेत जा किंवा मिनिस्ट्रीजमध्ये जा किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये जा, अशा ठिकाणी जाऊन मी तिथे लेक्चर्स द्यायला लागलो. तर असं करून मी आत्ताच परवा काहीतरी अनुषंगाने एक लिस्ट काढली, तर मी जपानमध्ये साधारण 50 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीजमध्ये गेस्ट लेक्चर्स दिली आहे आणि 50 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीजमध्ये मी विद्यार्थ्यांचा गाईड म्हणून काम करतो फॉर देअर थिसिस रायटिंग. तर ते जे पी-एच-डीची किंवा डिग्रीची मुलं असतात, त्यांच्या थिसिस रायटिंग करता गाईड करतो. योगीजी, बँकिंग झालं, आय-टी झालं, जपानी भाषा शिकून झाली, सायन्स झालं, रेस्टॉरंट उघडणं हे कुठून आलं? जपानमध्ये जाऊन भारतीय खाद्यपदार्थांचं रेस्टॉरंट उघडणं. बरं. तर असं झालं, की मी जपानमध्ये जेव्हा आलो, तर माझी थोडंसं बॅकग्राऊंड देतो,
की माझं एका चिनीस मुलीबरोबर प्रेम झालं आणि मग आम्ही लग्न केलं आणि 2002 साली मला मुलगा झाला. पण काही प्रॉब्लेम झाले आणि माझ्या बायकोनी प्रॉब्लेम झाला म्हणण्यापेक्षा माझी बायको ॲक्चुअली चायनाच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होती आणि मग तिने तिकडेच राहायचा निर्णय घेतला, की मी इकडेच राहते, माझी नोकरी कंटिन्यू करते. तर मी पण थोड्या काळाकरता माझी नोकरी सोडून तिकडे जाऊन राहायचा प्रयत्न केला. पण ते एवढं काही मला भाषेचा फार प्रॉब्लेम यायला लागला तिकडे आणि कदाचित माहिती नाही, पण नशिबाचे जे फेरे असतात, मला ते नशिबाचे फेरे पुन्हा जपानमध्येच घेऊन आले. तर ह्याच्यामध्ये काय झालं, की आम्ही दोघांनी असं ठरवलं, की मुलाला मी वाढवीन. कारण की तिला आई-वडील नव्हते आणि ती एकटीच होती. तर ती म्हणली, "मला एकट्याने मुलाला वाढवायला त्रास होऊ शकतो. तुझ्याबरोबर आई-बाबा आहेत." आणि ओव्हरऑल जग मी जास्त पाहिलं होतं. ती म्हणली, "मुलगा तुझ्याकडे असलेला बरा." असं आम्ही म्युच्युअल मत ठरवून त्यामुळे मी आणि मुलगा आम्ही दोघंच एकटं जपानमध्ये राहायचो. तर माझी आई इकडे अधनं-मधनं येत राहायची आणि मदत करायची किंवा मला कधी जपानच्या बाहेर टूरवर जायचं असेल, तर ती यायची आणि इथे राहायची. तर असंच करताय 2012 साली असं झालं, की ती इकडे आली होती आणि मी, मुलगा आणि ती असं तिघंही होतो आणि मला आणि आईला आम्हाला दोघांना इन्फ्लुएन्झा झाला आणि एकदम कडक इन्फ्लुएन्झा झाला आणि आम्ही 10 दिवस झोपूनच होतो. तर त्या ह्याच्यात काय व्हायचं, की आम्ही मुलाला पैसे द्यायचो, की "तू जाऊन तुला खायचंय ते घेऊन ये" आणि तो नेहमी जायचा आणि भारतीय रेस्टॉरंटमधनं नान आणि बटर चिकनच घेऊन यायचा. तर 8व्या दिवशी, 9व्या दिवशी आम्हाला असं झालं, की अरे बाहेर बटर चिकन शिवाय काही मिळत नाही का? आणि दॅट वाज द रिॲलिटी. आम्ही जिथे राहत होतो तिथे बटर ओके. चिकन आणि नानच्या रेस्टॉरंट शिवाय काहीच नव्हतं. तर त्या इन्फ्लुएन्झाच्या झोपल्या पलंगावर आई मला म्हटली, की "अरे बाकीची लोकं काय करत असतील जेव्हा ते आजारी असतील?" किंवा इन जनरल लोकांना अशी इच्छा होत नाही का, की आपण काहीतरी मोर जेन्युइन घरचं खाणं खावं म्हणून. तर त्या बोलण्यात असं झालं, मग आपण करायचं का सुरू? आणि ती गोष्ट 2012च्या ऑगस्टची आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही ऑलरेडी रेस्टॉरंटची जागा फिक्स केली. नोव्हेंबरमध्ये कंपनी रजिस्टर झाली. सगळे कॉन्ट्रॅक्टिंग संपलं. जागेचं रिनोव्हेशन झालं आणि 2013च्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं. रेखा रेखा असं नाव आहे ना? हो, आईचं नाव रेखा, त्यामुळे रेखा म्हणून रेस्टॉरंटचं नाव रेखा रेखा. असं. हां. क्या तर आता सुरुवातीला असं झालं, की आमच्याकडे आम्ही बटर चिकन, नान वगैरे असं काहीच नव्हतं. सगळ्या घरच्या गोष्टी. म्हणजे पोळी, वरण-भात, खिचडी क्या बात है. अशा गोष्टी. आणि मग असं व्हायचं, की भारतीय मुलं हळू यायला लागली आमच्याकडे. पण जपानी ग्राहक अजिबातच नाही यायचं सगळ्यांना, कारण इथं भारतीय जेवणचा ब्रँड म्हणजे नान आणि बटर चिकन आणि तंदुरी चिकन. सो "अरे ते नाही येत तुमच्याकडे? सॉरी." मग आम्ही नाही जेवत. असं करून जपानी लोकं जे यायची त्याच्यापैकी 90% लोकं आमच्या दारावरूनच परत जायची. पण मग माझी आई किंवा आमच्याकडे मदतीला अजून 2 कुक होते. ते पण म्हणायचे, की सर हम लोग है ना नान शुरू करते सर. सर ये ऐसा कब तक चलेगा?" म्हटलं, "नहीं करेंगे. हम लोग है ना, हम लोगों आपण एका काहीतरी अ, अ, काय म्हणता येईल, ध्येयाने आपण हे रेस्टॉरंट सुरू केलं. आपण धंदा करण्याकरता नाही सुरू केलं. की आपलं काय आहे, की आपल्याला भारताचं जे खरं जेवण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आम्ही ती तग धरली आणि मग त्याच्यानंतर असं झालं, की 1-2 महिन्यांनी एक खूपच चांगला रिव्ह्यूवर आमच्या रेस्टॉरंटमध्ये आला आणि मग त्यांनी आमचा चांगला रिव्ह्यू टाकला. त्याच्यानंतर जे काही रेस्टॉरंटचा धडाडा सुरू झाला आणि मग टीव्ही, रेडिओ, हिरो, हिरोईन म्हणजे असं करत-करत आता पुढच्या महिन्यात 9 वर्ष होतील. पण या 9 वर्षात आमचं रेस्टॉरंट टोक्योच्या एदोगावाचा मेयरचा अवॉर्ड ऑलरेडी मिळालाय. क्या वी हॅव बीन इन टॉप 1000 रेस्टॉरंट्स ऑफ जपान, टॉप 1000 रेस्टॉरंट्स ऑफ ऑल रेस्टॉरंट्स इन जपान आणि आम्ही आजपर्यंत साधारणपणे 80-90 वेळा टीव्हीवर आमच्या रेस्टॉरंटची म्हणजे झलक झालेली आहे. साधारणपणे एक 80-90 मेन सगळे पॉप्युलर मॅगझिन्स म्हणजे नॉर्मल मी दर महिन्याला एकच मॅगझिनला मी पब्लिश करायला देतो. प्रत्येक महिन्याचं आमचं शेड्यूल असं ठरलेलं असतं. सो या दृष्टीने म्हणजे सगळ्याच कस्टमर्सनी आम्हाला इतकं प्रेम दिलं आणि इतके चांगले रिव्ह्यूज दिले, की अख्ख्या जपानमधनंच नाही म्हणजे असं आहे, की जपानमधनं जेव्हा लोकं टोक्योमध्ये फिरायला येतात, तेव्हा ते सॅटर्डे संडेच्या शेड्यूलमध्ये आमच्या रेस्टॉरंटमध्ये एकदा जेवायला येणं हे इंडियन फूडच्या क्या मॅनिएक्सचं क्या शेड्यूल आहे. क्या तसं तिथपर्यंत तो प्रवास झाला आणि फारच त्यातनं खूपच शिकायला मिळालं, की जपानमध्ये हायजीन मॅनेजमेंट
म्हणजे स्वच्छतेची जे मॅनेजमेंट आहे ते त्याची कार्यप्रणाली, म्हणजे मी त्याचा कोर्स केला, मग त्याचं सर्टिफिकेशन केले. त्याचाही कोर्स केला. हो, दुकानाचं अकाउंटिंग मी सगळं स्वतः करतो, सॅलरी पेमेंट सगळं, टॅक्सेशन सगळं मी स्वतः करतो. त्यामुळे त्या दृष्टीने मला पण खूप शिकायला मिळालं. आणि आता काय होतं की तो सगळा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी लोकांना म्हणतो की तुम्हाला कोणताही बिझनेस उघडायचा तुम्ही या माझ्याकडे, आय विल गाईड यू फॉर फ्री. सो यू वॉन्ट एनी इन्फॉर्मेशन, यू कम टू मी अँड बी ए गुड एंटरप्रेनर इन जपान. हे इतके टप्पे चढल्यानंतर एकदम राजकारण व्यवसायातली निवृत्ती समजायची का? भारतात राजकारण माणसाचं जे भरलं जातं ते साधारण 60 नंतर भरलं जातं. म्हणजे तुमचं खूपच अलीकडच्या वयात हे राजकारण तुमचं सुरू झालंय, चालू झालंय, म्हणजे यशस्वीपणे चालू झालंय. तर काय राईट. त्याच्यामध्ये असं झालं अमित सर की अमितजी की 2005 सालात मी नेहमी जपानमध्ये मुलाबरोबर आम्ही दोघंच असायचो. त्यामुळे मी असं करायचो की सकाळी 9 वाजेपर्यंत मुलाकरता वेळ त्याचा आवरायचं, त्याला नर्सरीमध्ये सोडायचं, मग त्याच्यानंतर ऑफिसला जायचं, 10 ते 7 ऑफिसमध्ये नोकरी करायची, 7 नंतर घरी यायचं. तर ऑफिसपासून घर जास्त लांब असू नये, मी नॉर्मली 15-20 मिनिटाच्या अंतरामध्ये ऑफिसपासून राहायचा प्रयत्न केला. सो असं करता करता 2005 साली मी टोकियोच्या अगदी सेंट्रल, म्हणजे टोकियो स्टेशनच्या जवळ माझं ऑफिस बदललं. आणि मग मी टोकियो सेंट्रल पासून अगदीच 15 मिनिटाच्या अंतरावर एक खूप मोठी सोसायटी आहे. जपानमध्ये सरकारी सोसायटीज असतात आणि त्या मोठ्या मोठ्या असतात. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर बऱ्यापैकी इथे अर्थव्यवस्था ढासळलेली होती, म्हणजे लोकांकडे काही मोठी कमाई नव्हती. तर ह्याच्यामध्ये जपाननी काय केलं, सिंगापूरमध्ये पण तसंच मॉडेल आहे की खूप मोठ्या मोठ्या सरकारी सोसायटीज बनवण्यात आल्या आहेत. तर त्या सोसायटीजमध्ये हळूहळू परदेशी लोक राहायला लागले. तर मी पण असंच 2005 साली एका मोठ्या सोसायटीमध्ये आलो की जिथे काही एक 70-80 भारतीय कुटुंब ऑलरेडी होती. आणि मग तिथे आल्यानंतर मला हळूहळू असं जाणवायला लागलं की तिथल्या जपानी लोकांना भारतीयांबद्दल किंवा परकीय देशाच्या लोकांबद्दल, फॉरेनर्स बद्दल तक्रार आहे. आणि फॉरेनर्स लोकांमध्ये सुद्धा असं झालं की सगळ्यांनाच माझ्या इतकं जपानी येत नव्हतं. खरं म्हणजे माझ्या इतके जपानी येणारी लोक जपानमध्ये फॉरेनर्स फारच कमी आहेत. तर त्यामुळे असं व्हायचं की त्या लोकांना जपानचे सगळे नियम कळत नव्हते किंवा जपान्यांना आपल्यामुळे कुठे त्रास होतोय हे कळत नव्हतं. आता सपोज की आपल्याकडे भारतामध्ये त्यावेळेला म्हणजे 2000 साली अगदी सुरुवातीच्या काळी किंवा 1990च्या दशकात आपल्याला कुठे माहिती होतं की प्लॅस्टिकचा कचरा वेगळा फेकायचा आणि कागदी कचरा वेगळा फेकायचा किंवा बाटल्या वेगळ्या फेकायच्या. आपलं सगळं कुठे जायचं ते आपल्यालाच कळायचं नाही. त्यामुळे जेव्हा भारतीय लोक जपानमध्ये येतात तेव्हा त्यांना हे कळत नाही की आपल्याला कचरा कसा सगळा सॅग्रिगेट करून फेकायचा आहे. आणि त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम व्हायचे, कारण पुढे ते सगळं मशिनरीमध्ये जातं आणि त्या मशिनरीमध्ये प्रॉब्लेम व्हायचे, कारण की जपानची मशिनरी सगळी प्रिसाईज. मग ह्या सगळे प्रॉब्लेम्स किंवा लोकांची मुलं घरांमध्ये धावपळ करायची, त्याच्यामुळे खालच्या घरच्यांना त्रास होणार वगैरे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स तसे माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले. तर माझं असं होतं की मी उलट नेहमी आजूबाजूच्या लोकांकडे जायचो की माझ्यामुळे काही तुम्हाला त्रास होत नाहीये ना, आणि मी तसं मग माझ्या ह्याच्यामध्येच मी बदल करायचो. पण एकूणातच माझ्या लक्षात आलं की बाकीची लोक तशी नव्हती. त्यांना भाषेचाही म्हणजे त्यांना प्रॉब्लेम होता, किंवा काही लोक अशी थोडीशी कडकच असतात की ते बदलत नाही. मग त्या ह्यानी मग मी लोकांना तिथे मग सामाजिक ह्याच्यावर ऍडवाइस द्यायला सुरू केलं त्यांना की बाबा आपण असं केलं पाहिजे, किंवा जपानी आणि भारतीय किंवा जपानी आणि फॉरेनर यांच्यामध्ये कधी काही वाद होत असेल तर मग मी त्यांच्यामुळे जाऊन तो वाद सोडवायचो. असं करता करता आमची तिची एक मोठी सोसायटी होती. आणि तर तिथे आमच्या इथे कसं होतं की जपानमध्ये फारच असं ऍडमिनिस्ट्रेशन सगळं प्रॉपर करण्यात आलंय. तर असे छोटे छोटे शहराचे छोटे छोटे भाग केलेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सोसायट्या बनवतो. आणि मग त्या सोसायटीमध्ये प्रॉपर एक मॅनेजमेंट काउन्सिल असते आणि मग आम्ही लोकांना तिथे, कारण आमच्याकडे जपानमध्ये फार म्हणजे भूकंप किंवा त्सुनामी हे कधी येऊ शकतात. तर ते कम्युनिकेशन नेटवर्क म्हणून किंवा इतर गोष्टींकरता सोशल सिक्युरिटी, शांती वगैरे गोष्टीच्या ह्यानी असं शहराचं विभागीकरण तिथे चौकाई असं म्हणतात त्याला,
आणि चौकाही बनवलेल्या आहेत. तर त्या चौका तर आमच्या इथल्या त्या सोसायटीमध्ये त्यांनी पाहिलं की मी असं सोशल ह्याचा आहे आणि जपानी पण येते, जपानही कळते. मग त्यांनी तिथे मला डायरेक्टर बनवलं. आणि मी अ, जपानमध्ये फारच मला तर वाटतं की आमच्या म्हणजे टोकियोमध्ये तुम्ही पहिलाच भारतीय की जो अशा सोसायटीमध्ये डायरेक्टर झाला. आणि मग त्यांनी तिथनं मला अजून लोकांना समजायचा त्यातनं हे मिळालं, संधी मिळाली. मग त्याच्यानंतर मी असंच कम्युनिटीमध्ये भरपूर काम करत राहिलो. मग 2011 साली जपानमध्ये मोठा भूकंप आला आणि त्या भूकंपामध्ये असं झालं की आमच्याकडे मोठं कम्युनिकेशन नेटवर्क काहीच नव्हतं. की सगळ्या जे भारतीय इथे राहत आहेत त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचावं, कारण की सगळा हाहाकार झाला होता. एक तर जपानमध्ये त्यावेळेला कोणतीच माहिती, कोणतेच न्यूज चॅनल इंग्लिशमध्ये काहीच बोलायचे नाही. सरकारी वेबसाईट कोणत्याच इंग्लिशमध्ये नसायच्या. त्यामुळे नक्की किती भूकंप झालाय, नक्की किती त्सुनामी येतेय, नक्की रिएक्टर किती फुटलाय, त्याचे किती रेडिएशन येते, याची माहिती काही थांगपत्ताच लागायचा नाही. तर मी आणि माझ्या बरोबर अजून एक 2-3 लोक होती की ज्यांना चांगलं जपानी यायचो. आम्ही सगळे न्यूज असे अगदी पडताळून काढायचो आणि मग त्यातनं जो चौथा आहे तो इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचा आणि मग तो सगळ्या कमी नव्हता. त्यावेळेला फेसबुक ग्रुप वगैरे एवढे काही खूप असे वाढलेले मोठे झालेले नव्हते. तर तसं करता साधारणपणे टोकियोमधनं एक 40% भारतीय लोक भारतामध्ये परतले आणि त्याचा परिणाम असा झाला की थोडस म्हणजे जपान्यांचा आपला विश्वास बँकमध्ये होतो. तर मला जपानच्या एका दुसऱ्या मोठ्या बँक डीजीएमचा अचानक भूकंपाच्या तिसऱ्या दिवशी फोन आला. माझ्याकडे 10 भारतीय लोक काम करत होते आणि ते ऑफिसलाच येत नाहीयेत. आता माझं बँकेचं सिस्टम मी काय करू? तर ह्या दृष्टीने हे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम तसेच राहत आहेत. मग मी हे केलं की भारतामध्ये आता आपल्याकडे जपानमध्ये टोकियो किंवा पंजाब्यांचे असोसिएशन आहे, केरळी लोकांचे असोसिएशन आहे. तर आपले भारतीय असोसिएशन सगळ्या अशा राज्याप्रमाणे बनलेले आहेत आणि आपल्याकडे एक नेटवर्क चॅनल होतं. मग मी सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली आणि पूर्ण 6 वर्षे घालवून 2017 साली आम्ही ऑल इंडिया ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स अजय अशा नावाची संस्था आम्ही बनवली. त्यामुळे आता त्या अनुषंगाने एक चांगलं कम्युनिकेशन नेटवर्क बनतंय. पण थोडक्यात अजून एक असं झालं की 2017 साली आमच्या इथले एक नगरसेवक होते. त्यांनी अचानक नवीन विषय काढला की आपण आपल्या गावामध्ये लिटिल इंडिया बनवूयात. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण 50 एक दुकानं लावूयात आणि मग एक देऊळ बनवूयात. तर मी त्याला म्हटलं, अरे तू जे काही म्हणतोयस ना, दॅट इज फाईन, पण त्याचं इकॉनॉमिक मॉडेल काय ते तुम्हाला समजव. आणि त्यांना काही त्याला समजवता आलं नाही. द पॉइंट इज की त्यांना फक्त त्याच्यातनं काय इकॉनॉमिक फायदा उचलायचा होता किंवा मार्केटिंगचा फायदा उचलायचा होता, तेवढंच करायचं होतं. बरं, जपान हा फार डिस्क्रिमिनेटरी देश आहे. जपानचं मॉडेल, सिंगापूर मॉडेल किंवा न्यूयॉर्क मॉडेल किंवा युके मॉडेल वर जपान नाही फॉरेनर्सला ऍक्सेप्ट करू शकत. आणि जर का त्या गोष्टीचा नीट विचार न करता असं काही लिटिल इंडिया वगैरे बनवलं तर इथे मतभेद आणि भेदभाव हे इतक्या वाईट प्रमाणात जाईल, जे आपण दुसऱ्या महायुद्धात जपान्यांच्या केसला थोडंफार बघितलं. तर मी त्यांना म्हटलं की तुमचं ना हे मॉडेल चुकीचं आहे, आपण ह्याच्यावर नीट बसून बोललं पाहिजे. तर ते कोणीच बोलायला तयार नव्हते आणि मग त्याच्यावरनं फारच एक सामाजिक वादळ झालं. मी मेयर पर्यंत जाऊन फार धडक वगैरे दिली आणि मग इथे मी एक सामाजिक अण्णासाहेब हजारेंसारखी मुवमेंट सुरू केली की त्या गोष्टीला सगळ्यांनी आपण विरोध करायचा आणि कम्युनिटीने सगळ्यांनी मला भयंकर साथ दिली. फक्त काही जे बिझनेसमॅन होते की ज्याच्या त्या नगरसेवकाच्या साईडनी होते की ज्यांना सुद्धा पैसे कमवायची संधी हवी होती, त्या लोकांनी त्याची साथ दिली, पण ते बोटांवर मोजण्या इतके होते. मग त्यानंतर मला ही जाणीव झाली की आपण बाहेर बसून आता एक छोटी छोटी कामं करण्यात काहीच हरकत नाहीये. एक मेसेज गेला पाहिजे की काय केलं पाहिजे नक्की. जपानला जर का इथून पुढे जायचं असेल, जपान पुढे आला, एक प्रगत देश झाला, पण जर का इथे पुन्हा प्रगतीच्या मार्गावरून ढासळत माघारी गेला आणि सपोज की परकीय देशांच्या लोकांबरोबर भेदभाव आणि या गोष्टी सुरू झाल्या, तर मग त्या प्रगतीचा काहीच उपयोग नाही राहणार. त्यामुळे मग मी तिथे एक निर्णय घेतला एक 2019 सालच्या जूनमध्ये की काहीही होऊ दे, यावर्षीच्या इलेक्शनमध्ये उतरायचं. आपण कदाचित हारू, कारण की आपली तयारीच नाहीये. तर पण एक मेसेज गेला पाहिजे आणि मग पुढच्या इलेक्शन पर्यंत अजून काम करूया. असं करून इलेक्शन मध्ये उतरलो
आणि आमच्या इथले लोकल जे एक म्हणजे MP आहेत, अ, तर त्यांची माझ्यावर नजर पडली. मग ते म्हणले की त्यांनी मला येऊन मदत केली. इलेक्शन कसं रन करायचं वगैरे त्यांनी मला गाईड केलं. अ, काही रॅलीजमध्ये ते आले आणि मला वाटतं की त्यांचा सपोर्ट खूपच मोठा होता. आणि जेव्हा मग पहिल्या इलेक्शनचा जेव्हा रिझल्ट आला, खरं म्हणजे जिंकायचं असं कधीच नव्हतं. मी तुम्हाला मगाशीच म्हणलो, की आमच्या बाबांनी एक फारच चांगलं माझ्यामध्ये हे केलं, की म्हणजे कृष्णही जे म्हणलं, की कर्म करा आणि ते म्हणजे अशी अपेक्षा. जिंकायचं असं माझ्यात कधीच नव्हतं. बरं फायनान्शियली मी स्टेबल होतो एकदम कंपनीमध्ये म्हणजे जपानी बँकमध्ये मी डिरेक्टर लेव्हलला आलो. आय एम प्रोबॅबली द फर्स्ट इंडियन टू कम ॲट अ डिरेक्टर लेव्हल प्युअर जॅपनीज बँक. इन अ प्युअर जॅपनीज बँक. सिटी बँकमध्ये वगैरे तर भारतीय लोक अगदी लोळून आहे. आहेत. बरोबर. तर त्या दृष्टीने मी म्हटलं की चला जे काय होईल यंदा करून बघायचं आणि जिंकायचं असं काहीच नव्हतं. नाही जिंकलो तर आपला सोशल व्हॉलेंटरी वर्क चालूच आहे. मग त्याचा गिअर अप कसा करायचा, ते कसं अजून मोठं करत जावं, दुसरा रस्ता बघायचा. पण जेव्हा मग निर्णय आला, तेव्हा मग अगदीच मग ते आनंदाचे अश्रू एकदम वेगळे होते. मला एक विचारायचं आहे, आपल्याकडचे नगरसेवक आणि तुम्ही असेंब्ली आहे याच्यातलं कामात काय अं, आपल्याकडे खरं म्हणजे आपण भारत हा खूपच लोकतंत्रीय देश आहे. आपल्याकडे खरं म्हणजे भारत जपानही लोकतंत्रीयच आहे. पण भारतामध्ये म्हणजे अगदी अशिक्षित गुंडांपासून शिक्षितांपर्यंत सगळेच राजनीतीमध्ये येतात. बरोबर. जपानमध्ये तसं नाहीये. जपानमध्ये नॉर्मली सगळे बऱ्यापैकी शिक्षित लोक राजनीतीमध्ये येतात. नंबर एक. नंबर दोन म्हणजे की जपान्यांमध्ये एक पॅशन आहे, की अगदीच लाज जाईल इतक्या स्तरावर नाही जायचं आपण. तर एक थोडंसं काहीतरी जपून ते काम करतात, एक जपून वागतात. एकूणातच राष्ट्रीयताची भावना फार मोठी आहे जपान्यांमध्ये. त्यामुळे जर का भारतीय असेंब्लीज आणि जपानी असेंब्लीज याच्यामध्ये आपण एक म्हणजे काय म्हणता येईल, जे डोळ्याला दिसतं या दृष्टीने जर का आपण त्यांना कम्पेअर करून बघितलं, तर जपानी असेंब्लीज या फारच सिन्सिअर असतात. एकदम कामासारखं काम करतात. जपानी जे नेते आहेत ते ऑफिसला गेल्यासारखं ऑफिसला जातात. आणि प्रॉपर सकाळी जाऊन ऑफिसमध्ये बसतात, संध्याकाळपर्यंत तिथे असतात. सगळी कागदपत्र वगैरे काम करतात आणि सगळे स्वतःहून काम करतात. तर हे जपानची एक फारच चांगली बाजू आहे. पण वाईट बाजू अशी आहे की त्यांनी असेंब्लीचं सुद्धा ऑफिसच करून टाकलंय. त्यामुळे जितकं एक खुलं एक डिबेट झालं पाहिजे, ओपन डिबेट, ते म्हणजे भारतासारख्याच्या प्रमाणात होत नाही. फारच एकदम सीरियस काइंड ऑफ असेंब्ली. चौकटीत. हा. तर ते चौकटीतच काम करतात एकदम. तर त्या ह्याचा कधी कधी असं वाटतं की यार म्हणजे इथं काही मजा येत नाहीये, कारण की जे ज्या वेळेला बोललं पाहिजे ते बोलायचं पूर्णपणे स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे तुम्हाला कशावर तरी विरोध जरी हे करायचा आहे, तर त्या गोष्टीवर त्या विरोध देण्याकरता तुम्ही 2 दिवस अगोदर जाऊन कार्यालयात सांगायचं की मला ह्याच्यावर मला विरोध दर्शवायचा आहे. तिथल्या तिथं तुम्हाला विरोध दर्शवता येत नाही. सो अशा काही गोष्टींमध्ये मला फारच जपानच्या असेंब्लीमध्ये एक लिमिटेशन जाणवलं, की अ, एक तिथे थोडंसं ते आपल्याला मागे धरून ठेवतायत असं असं मला जाणवलं. सो त्यातनं आता कसं तो एक पुन्हा त्याचं सोल्युशन काढत जावं, हा एक विषय आहे. तुम्ही त्रुटी सांगितल्यात, पण त्यांच्यातले चांगले गुण घेतलेले असलेले काही लोकप्रतिनिधी आम्हालाही मिळवत अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. याच्यातनं कधी नक्कीच, नक्कीच, नक्कीच. लोकप्रतिनिधी भारतातही मिळतील. अजून एक मला विचारायचं आहे, म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही सांस्कृतिक अंगही तितकं चांगलं जपलेलं आहे. काय तुमचे इंडिया कल्चर सेंटर तुम्ही चालू केलेलं आहे त्या. येस. मी जेव्हा रेस्टॉरंट सुरू केलं, त्यावेळेला काय व्हायचं की मी सोमवार ते शुक्रवार ऑफिसला जायचो आणि शनिवार रविवार मी रेस्टॉरंटमध्ये असायचो किंवा संध्याकाळी ऑफिसमधनं आलो की मग रेस्टॉरंटमध्ये जायचो. रात्री भांडी धुणे वगैरे सगळ्या गोष्टी करायचो. तर त्यातनं असं जाणवलं की जेव्हा जपानी लोक येत आहेत, तर त्यांना खरं भारताबद्दल खूप जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि जसं मी आता तुम्हाला सांगितलं की माझ्यासारखं जपानी बोलणारी लोक अगदीच तुरळक आहेत जपानमध्ये, भारतीयांमध्ये सुद्धा.
आणि त्यातल्या त्यात कुठेतरी असं जाऊन कोणीतरी आपल्याला भारताबद्दल सांगेल किंवा अजून काहीतरी गप्पा मारता येतील अशी ठिकाणं नाही आहेत. तर ते माझं एक रेस्टॉरंट त्यांना एक तसं एक ठिकाण ते मिळालंय. काय म्हणता येईल त्याला, कट्टा. कट्टा. असं माझं रेस्टॉरंट एक कट्टा कट्टा झाला. झालं. की लोक यायची आणि मग आपलं तेच तेच प्रश्न की भारतामध्ये खरंच 3 दिवस लग्न करतात का हो? आणि मग भारतामध्ये खरंच ते कास्ट सिस्टम आहे का हो? आणि मग ह्या त्याच त्या सगळ्या चर्चा. मग तसं करता करता मी काय केलं की जे सगळे कॉमन प्रश्न आहेत त्या सगळ्याची एक लिस्ट बनवली आणि त्याच्यावर एक 100 पानी प्रेझेंटेशन बनवून टाकलं. आज तेच मॅन्युअल माझं 200 पानी प्रेझेंटेशन झालंय. आणि मग मी ते दुकानात ठेवलं. मी नसलो की मग लोक यायचे आणि तेच वाचून जायचे आणि ते फारच फेमस झालं. त्यातनं मग मला अशी जाणीव झाली की अरे लोकांना ना हे एवढंच नकोय, लोकांना अजूनही काहीतरी हवंय. आणि मग मी नेमकं माझं पहिलं रेस्टॉरंट टाकल्यानंतर 2016 साली मी माझं स्वतःच बंगला बांधायला घेतला टोकियोमध्ये. तर मी म्हटलं की अरे मग असं करूयात की आपण, मी पहिले 2 मजली बंगल्याचा विचार करतो, तर म्हटलं अजून एक मजला वाढवून टाकूयात. एका मजल्यावर रेस्टॉरंट, एका मजल्यावर घर आणि एका मजल्यावर कल्चर सेंटर. तर असं करून मी ते कल्चर सेंटरचं प्रोजेक्ट तयार केलं. आणि मग ते माझ्या कल्चर सेंटरमध्ये साधारणपणे 50 लोक खुर्ची टाकून बसू शकतात. आणि कपडे चेंजिंग वगैरे करायला मी रूम केल्यात. भिंत पूर्ण भारताच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या माहितीने भरलेल्या आहेत. आणि एक गणपतीचं एक सुंदरसं देऊळ ठेवलंय. गणपती मी राजस्थानवरनं मागवला. आणि त्या कल्चर सेंटरच्या अनुषंगाने मग मी लोकांना भारताची अजून माहिती द्यायला लागलो. त्याच्याकरता मग मी वेगळे प्रेझेंटेशन बनवले पुन्हा. की आणि मग तिथे मी आजपर्यंत साधारणपणे 150, म्हणजे आता कोरोनामुळे 2 वर्ष सगळंच थांबवावं लागलं. पण त्याच्या अगोदरच्या 3.5-4 वर्षांमध्ये मी 150 लाईव्ह म्युझिकचे कॉन्सर्ट केले. ज्याच्यामध्ये भारतातनं सुद्धा खूपच चांगले कलाकार लोक येऊन गेली. आणि जेव्हा लोकांना हे कळायला लागलं तर माझ्याकडे मग दुसऱ्या देशांमधली लोक कलाकार येतात आणि तिथे परफॉर्म करून जातात. आणि मी काय केलं की टोकियोमध्ये साधारणपणे मी फुल साईज एकदम म्युझिक सिस्टम आणि प्रोजेक्टर वगैरे सगळं, मोठा डिजिटल टीव्ही, व्हाईट बोर्ड सगळ्याची सोय केली. आणि टोकियोमध्ये काय होतं की जर का तुम्ही अशा प्रकारचा हॉल भाड्यावर घेतला तर तुम्हाला 3 तासांकरता साधारणपणे 25,000 रुपये मोजावे लागतात. मी तो म्हणजे यंग कलाकार लोकांना मी 3 तास वापरा, 4 तास वापरा, मी त्यांना म्हटलं तुम्ही मला मॅक्झिमम 5,000 रुपये द्या. आणि जर का तुमची नाही कमाई झाली तर नका देऊ. तर असं करून, कारण फॉर मी इट इज अ सोशल पर्पज, प्रत्येक गोष्टीतनं पैसा कमवायची काही गरज नव्हती. मग असं करता करता माझ्या इथे इतके प्रोग्राम लोक करायला लागले आणि त्या अनुषंगाने लोक जमायला लागली. सो मला तो म्हणजे भाग एक जो बाबांकडनं आला, त्याच्याकरता, म्हणजे आमचे बाबा वारले खरं 2009 साली. तर मी म्हणजे बाबांकडनं तो एक जो भाग आलाय त्याच्याकरता मी त्यांचा अगदीच आभारी आहे. वेळेच्या मर्यादेत आपल्याला मी तुमची वर्णन व्यक्ती न करता एक संस्था असंच करीन, म्हणजे माझ्या जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ एव्हरीथिंग असं म्हणायला लागेल. मास्टर नाहीये पण जॅक तरी नक्कीच आहे. खूप खूप आनंद झाला आमच्याशी तुम्ही जोडले गेलेला आहात. सकाळ साम अशी, माध्यम साम टीव्हीशी असेच आपण जोडलेले राहू, संवाद साधत राहू. मी तुम्हाला खरं तर मी सजेस्ट करेन की तुम्ही हे सगळं आम्हाला जे सांगितलंय ते कधीतरी पुस्तक रूपाने वाचायला आम्हाला आवडेल. म्हणजे तुमच्या नक्कीच. हा सगळा प्रवास म्हणजे प्रेरणादायी प्रवासही होऊ शकेल. आमच्या तरुण पिढीलाही काही चांगले संदेश त्याच्यातनं जातील. माझा आता फक्त एक शेवटचा एक तुम्हाला मेसेज की मी जपानमध्ये जेव्हा आलो मी शिक्षणाकरता, मी भारताचं शिक्षण बघितलं. मी चीनमध्ये पण गेलो होतो स्कॉलरशिपवर, मी फ्रान्सलाही गेलो स्कॉलरशिपवर आणि इकडेही आलो. त्यामुळे मी माझं एक थिसिस लिहिलं मी शिक्षण प्रणालीवर, एज्युकेशन आणि मेथड्स ऑफ एज्युकेशन. तर मला शिक्षणामध्ये नेहमीच खूप इंटरेस्ट राहिला आणि मग मी गेल्या वर्षीपासून जपानच्या शिक्षण मंत्रालयाला म्हटलं की मला जपानची एक शाळा चालवायला द्या मला. हां. आणि मी त्यांना खूप त्यांचं डोकं खाल्लं आणि शेवटी त्यांनी मला ह्या एप्रिलपासनं मला त्यांनी एका माध्यमिक ते उच्च काय म्हणता येईल शाळेच्या, म्हणजे 7वी इयत्तेपासून 12वी इयत्तेपर्यंतच्या शाळेचा प्रिन्सिपल म्हणून त्यांनी मला क्या बात आहे. नियुक्त केला. परवाच असेंब्लीमध्ये माझं ते बिल पास झालं आणि आय विल बी द फर्स्ट फॉरेनर
ओरिजिन पर्सन टू बी अ प्रिन्सिपल, सॉरी मी इंग्लिशमध्ये सुरू झालो. नाही नाही की चालेल. परकीय मुळाचा मी पहिलाच बिगर जपानी एक मुख्याध्यापक. सरकारी शाळेचा प्रिन्सिपल म्हणून मी Principal. नियुक्त होणार आहे. तर त्या दृष्टीने मला खरं पुढे भारतामध्ये सुद्धा भारतामधील लोकांशी सुद्धा मला खरं हातमिळवणी करून जपानला खरं शिक्षणाच्या फील्डमध्ये मला वाटतं खूप मदत हवी आहे. जपानचं शिक्षण त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर एक पर्टिक्युलर प्रिन्सिपलवर त्यांनी शिक्षण इथलं सगळं बसवलंय आणि मला वाटत नाहीये की ते आत्ताच्या युगाकरता ते बरोबर आहे. तर जसं भारतामध्ये मोदीजींनी शिक्षणामध्ये जरा फरक आणला, तसाच जपानमध्ये एक मोठा फरक आणायची गरज आहे आणि ते मला या शाळेतनं त्यांना मॉडेल क्रिएट करून द्यायचंय. रवीजी, हा खरंच तुमच्याशी जो काही संवाद झाला खूप समृद्ध करणारा संवाद आहे. म्हणजे आमच्या वाचकांनाही माझ्या दृष्टीने एका अजब माणसाची ओळख झाल्याचा मला खूप आनंद आहे. तर धन्यवाद. हे होते योगेंद्र पुराणिक. छोट्याशा अंबरनाथ सारख्या गावातनं जाऊन आज त्यांनी काय केलं ते तुम्ही ऐकलं. पुढच्या भागातही आपण अशाच एका आगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. त्यामुळे दर रविवारी आम्हाला भेटत जा ग्लोबल महाराष्ट्र या संवाद मालिकेतून. धन्यवाद. धन्यवाद अमितजी. धन्यवाद. आणि गरजे मराठीला सुद्धा धन्यवाद. धन्यवाद.